हॅलो, वेलकम, नमस्ते. मी आहे हेमा गायकवाड ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघू शकता आम्ही निघालोय फिरायला. तर फिरायला कुठं जायचं असं काय आमचा प्लॅन नव्हता, अचानक ठरलेला आहे. तर आमचा प्रवास आम्ही सरकारी बसमधून करतो. तर बसमध्ये इतका आवाज येत होता की माझ्या बोलण्याचा तुम्हाला आवाज आला नसता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ तर बघा आम्ही चाललोय फिरायला. तर फिरायला जात असताना ह्यांना म्हणलं जरा धरा मोबाईल आणि व्हिडिओ काढा. तर ह्यांनी बघा कसा व्हिडिओ केलाय, सगळा उलटा पुलटा. तर आता काय करता, समजून घ्यावं लागतं. नवऱ्याला एवढं अजून शिकवलं नाही व्हिडिओ कसं काढायचं, आणि कितक्या वेळा शिकवलंय मोबाईल सरळ धरा तर ते उलटाच धरतात. तर असं आहे त्यांचं, पण काय करणार आता, घेते समजून. तर बघू शकता कसा उलटा व्हिडिओ काढलेला आहे त्यांनी. तर हाय सगळ्यांना, कसे आहात मग तुम्ही? परत माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी हेमा गायकवाड ब्लॉग 1992. तर बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये आम्ही बसलेलो आहे सरकारी बस महामंडळाच्या बसमध्ये. तर चाललोय फिरायला. तसं आम्हाला कारने पण जाता आलं असतं, पण बसची मज्जा एक वेगळीच असते. पण त्याचं सगळेच एन्जॉय घेतात का नाही घेतात मला माहीत नाही, पण आम्ही पर्सनली खूप एन्जॉय करतो. कुठेही जाताना बसमध्येच जातो आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी बसमध्ये बरेच व्हिडिओ माझे बसमधले आहेत आणि मला खूप आवडतं बसचा प्रवास. नो टेन्शन, मस्तपैकी बसायचं, मस्तपैकी कोणाचं टेन्शन नाही, आणि नवीन नवीन गप्पा पण ऐकायला भेटतात, नवीन नवीन स्टोरी ऐकायला भेटतात, आणि एन्जॉय. पहिली गोष्ट, एन्जॉय करायचं सोडायचं नाही. तर एन्जॉय हा महत्वाचा असतो, हसणं महत्वाचं. तुम्हाला तर माहिती आहे आरोग्यासाठी हसणं किती महत्वाचं असते. स्वतःला खुश ठेवा, स्वतः खुश तर जग खुश. दुःखामध्ये काय आहे, तर दुःख सोडून हसायला शिका, स्वतःला खुश आजूबाजूला पण सगळ्यांना खुश ठेवायला शिका. आणि मी तर खुश असतेच नेहमी. बघा माझ्यामध्ये मला कितीही दुःख असलं तरी माझ्या तोंडावर हमेशा स्माईल असते. तर आम्ही निघालोय, तर आम्ही एका नवीन ठिकाणी चाललोय. तुम्हाला माहिती आहे की नवीन ठिकाणी जाताना मॅप जरा चेक करतो आम्ही, कारण की रस्ता चुकायला नको. तर आम्ही चाललोय म्हसवड. तर आता म्हसवडच्या बसमध्ये बसलेलो आहे. तर आता बघूया म्हसवडला कधी पोचतोय आम्ही. तर ते तिकडचं एवढं काय माहित नाहीये म्हसवड, पहिल्यांदाच निघालो होतो आम्ही. तर आम्ही मॅप बघत चाललो होतो. तर बघू शकता पुढे. तर सरप्राईज, ही माझी आहे बहीण. तर हिचीच आईलाच भेटायसाठी आम्ही म्हसवडला आलो होतो. तर ते आम्हाला बस स्टँडला न्यायला आले. तर आम्ही बस स्टँडवरून त्यांनी आम्हाला गाडी आणली होती घेण्यासाठी. तर आम्ही त्यांच्या आता गाडीमध्ये बसून निघाले. तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि ती आहे माझी मोठी बहीण. तर आम्ही फिरायला कुठं चाललो होतो, तर खूप वर्षापासून माझी बहीण तिच्या घरी बोलवत होती. तिने नवीन घर बांधलेलं आहे, तिचं घर बघण्यासाठी आम्ही. तर मग आता तिच्या घरी जायचंच आहे म्हणल्यावर गाडीमध्ये गाणी गप्पा गोष्टी का नाही होणार. तर आम्ही मस्तपैकी व्हिडिओ बनवले, मस्त गाणे म्हणत, कारण की भाऊजींनी आमच्या गाणे लावले होते गाडीमध्ये. तर आम्ही एन्जॉय केल्याशिवाय, बसमध्ये एन्जॉय केला म्हणल्यावर गाडीमध्ये एन्जॉय करायचं कसं काय विसरायचं. तर बघू शकता दिदी, आम्ही आईस्क्रीम घेतली होती, आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन बसलो, पण हिचा काही कोण संपत नव्हता. हिला म्हणलं मी खाऊन घे पटकन. तर पुढे गेल्यावर दिदी हट्ट करायला लागली की मला पप्पांच्या जवळच बसायचंय, म्हणून मग तिला पुढं बसवलं. आणि मध्येच रुसली होती की तिला काहीतरी खायला घ्या म्हणून. मग तिच्या पप्पांनी गाडी थांबवली आणि तिचे पप्पा आणि काका गेले दुकानामध्ये. मग तिला विचारत होते काय आणायचं दीदी, काय आणायचं. तर दीदी सांगत होती मला काहीच नको, मला फक्त पाण्याची बाटली पाहिजे. तिला म्हणलं अगं तू घे काहीतरी खायला, तू खाशील, तू नुसतं मन खायला पाहिजे म्हणून, तू नको खाऊ, आम्ही खाऊ म्हणलं. तिला सांगितलं तर तिने एवढंच तोंड केलं. ते नाही म्हणायची, मला फक्त पाण्याची बाटलीच पाहिजे. तिचे काका द्यायला लागले आवाज, सांगा पटपट कुणाला काय काय पाहिजे, काय काय खाणार आहे. आम्ही सांगितलं तुम्हाला काय आणायचं ते आणा. दुकानामध्ये बघा किती चिप्स आणि तेल लावलेले होते, पण आम्ही म्हणलं असतं तर त्यांनी काही आणलं नसतं, म्हणून दीदीला फोर्स करत होता. दीदी सांग म्हणलं तूच आता काय काय आणायचं. पण दीदीचं तोंड फुगलेलं, दीदी काही सांगतच नव्हते, नुसतं म्हणायची पप्पा पाणी आणा, पाणी आणा. मग काय तिच्या पप्पांनी पाणी पण नाही आणलं आणि काहीच नाही आणलं, तसेच आले हात हलवत. आता आम्ही म्हणलं जाऊ दे, आता पुढे गेल्यानंतर थांबूया, तिथं काहीतरी घेऊया खायला असं म्हणलो.
तेवढ्यात घरच्यांचे फोन यायला लागले, कारण की चाललं होतं आता माहेरी, कारण की आता बहिणीच्या घरी राहून झालेलं होतं, पण बहिणीच्या घरी व्हिडिओ काढायचा राहून गेला. नेक्स्ट टाइम नक्की बहिणीच्या घरी गेल्यावर तिचं घर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या बहिणीचं घर बघायचंय म्हणून. तर मी नक्की तुम्हाला माझ्या बहिणीच्या घरचं सगळा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीन. आणि हे बघू शकता, हे अजून आलेले नाही येतं. तर आम्ही चाललोय आता माझ्या माहेरी. आता बहिणीच्या घरी 1 दिवस राहिलो, मस्त एन्जॉय केला, खाणं पिणं झालं, गप्पा गोष्टी झाल्या. तर आता आम्ही चाललोय माहेरी. मग माहेरी जाऊन परत दुसऱ्या दिवशी माझ्या घरी. बाय, थँक्यू.